नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, बघा, आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात असणारी सगळ्यात मोठी समस्या म्हणजे कर्जबाजारीपणा. आपल्यापैकी बरीच लोक कर्जामध्ये डुबलेली आहेत. खूप कर्ज डोक्यावर झालेला आहे, मार्ग सुचत नाहीये. कष्ट मेहनत पुरेपूर करतोय, मात्र कर्ज फिटलं जात नाहीये. जे कर्ज घेतलं होतं त्याच्या डबल झालेलं आहे. कर्जाचे जे व्याज आहे हे चक्री व्याज झालेलं आहे. बघा, कर्ज घेतलेला कुठलाच व्यक्ती तुम्हाला कधीच हसताना, चार लोकांमध्ये कधीही व्यवस्थित वावरताना किंवा आपल्याच लोकांमध्ये असूनही तो व्यक्ती कधीतरी तुम्हाला सुखाने जगताना दिसणार नाही. जेव्हा आपण एखाद्या बँकेतून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा मुलांच्या विवाहासाठी, घर बांधण्यासाठी, गाडीसाठी आपण जेव्हा कर्ज घेताना खूप सोपं वाटतं, सहज फिटलं जाईल किंवा सहज हप्ते फेडेन असं आपण समजून जातो. पण जेव्हा ते फेडण्याची वेळ येते, एक एक हप्ता फिटताना आणि एक एक हप्ता फेडताना नाकी नऊ येतात. खूप कष्ट करतोय, आज मी कर्ज फेडेन, या एका वर्षात फेडेन असं डोक्यात खूप ठरवतोय, बजेट ठरवून ठेवतोय, पण ते होत नाही. बघा, तुमच्या आयुष्यात खूप कर्ज झालेलं असेल, कर्ज सुटण्यासाठी तुम्ही अनेक प्रयत्न करूनही ते कर्ज सुटत नसेल, फिटत नसेल, खूप मेहनत आणि कष्ट करूनही ते कर्ज जे आहे हे वाढतच चाललेलं असेल, तर त्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी सेवा घेऊन आलेली आहे. कितीही मोठं कर्ज असेल, कितीही लाखोंचं कर्ज असेल, कष्टांसोबत मेहनतीसोबत हा उपाय करा. या उपायाने तुम्हाला कळणारही नाही की आपलं कर्ज खरंच इतक्या लवकर फिटायला लागलं आहे. जेव्हा तुम्ही कष्टासोबत हा उपाय करायला सुरुवात कराल, अगदी 2 ते 3 महिन्यांमध्ये तुमच्या लक्षात येईल की जिथे कर्ज फिटण्यासाठी माझ्याकडे हप्ता नव्हता, म्हणजे हप्ता गोळा करावा लागायचा, पैसेच येत नव्हते, पैसे टिकतच नव्हते, कशात ना कसे म्हणजे कशात पैसे खर्च होत होते, तर हा उपाय केल्यानंतर आता पैसे यायला लागलेत. कुठून का होईना पण पैसे यायला लागतील. कर्जाचा हप्ता तुम्ही फेडू शकाल, इतकी तरी आवक तुमच्याकडे जमा होईल. हा उपाय लाल किताबमध्ये सांगितलेला अनुभवसिद्ध उपाय आहे. ऑलरेडी मी बऱ्याच लोकांसोबत शेअर केलेला आहे आणि त्यानंतर त्यांचे अनुभव घेऊन आज मी सगळ्यांसोबत हा उपाय जो आहे तो शेअर करत आहे. हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे. एक 3 उपाय सांगते, तिघांपैकी कुठलाही उपाय करा. उपाय मिठाचा आहे. तुम्ही लहानपणापासून आजीकडून, पणजीकडून, आईकडून ऐकलं असेल की मीठ कुणाला देऊ नये, मीठ कधी सांडू नये, मीठ कुणाकडून कधी मागू नये. कारण मीठ हे लक्ष्मी स्वरूप असते आणि कुठलीही जी लक्ष्मी असते ती कधीच म्हणजे कोणाकडची लक्ष्मी घरात आणायची नसते, आपल्याकडची लक्ष्मी कुणाला द्यायची नसते. लक्ष्मी ही प्रसन्न करायची असते आणि ती घरामध्ये प्रसन्न करून ठेवायची असते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, मीठ कधीही विकत आणावे, ते कधीही कोणाकडून आणू नये. मीठ हे समुद्रातून आलेलं आहे आणि माता लक्ष्मीचा उगम देखील समुद्र मंथनातून झालेला आहे. त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं माहेरघर असेही म्हटले जाते. मिठाचे उपाय करून आपण कर्जबाजारीपणा कमी करू शकतो. मिठाचे उपाय करून लक्ष्मीला प्रसन्न करू शकतो. आपलं जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यात बदलू शकतो आणि आपल्या घरात असणारी गरिबी नष्ट करू शकतो. बघा, सगळ्यात पहिला उपाय हा आपल्याला शुक्रवारच्या दिवशी सायंकाळी करायचा आहे. यासाठी आपल्याला 4 विड्याची पानं घ्यायची, ज्याला नागवेलीची पानं असंही म्हणतो. 4ही पानं स्वच्छ धुवून सुकवून घ्यायची आहेत. आपल्या घराच्या ज्या 4 दिशा असतात, उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण, हॉल, बेडरूम, जिथे कुठे तुम्ही हा उपाय करायला बसणार आहात, लक्षात ठेवा, आपल्या घराच्या आतमध्ये 4 दिशांना ही 4 पानं तुम्हाला ठेवायची आहेत. त्या 4ही पानांवरती तुम्हाला हाताच्या मुठीने थोडं थोडं मीठ ठेवायचं आहे. मीठ वाटलेलं ठेवलं तरीही चालेल, खड्यांचं ठेवलं तरीही चालेल. 4ही पानांवरती मीठ ठेवून झालं की या 4ही त्या मिठामध्ये तुम्हाला एक फुलवालं जे लवंग असतं हे लवंग खोचायचं आहे. ठीक आहे. एक लवंग खोचत असताना प्रत्येक वेळी तिथे लक्ष्मीचं स्मरण करून तुम्हाला
माता लक्ष्मीला कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी आणि घरात धनाची आवक वाढवण्यासाठी प्रार्थना करायची आहे। समजा मी हे पान घेतलं, त्याच्यावरती मीठ ठेवलं, त्याच्यावरती जेव्हा मी लवंग टाकेन म्हणजे त्यामध्ये लवंग मी दाबेन, तेव्हा तुम्हाला मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आणि कर्ज नष्ट होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। आणि तिथे बसून तुम्हाला कर्जमुक्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे कनकधारा स्तोत्र, माता लक्ष्मीचं जे कनकधारा स्तोत्र आहे हे 1 वेळा म्हणायचं आहे। दुसऱ्या दिशेला दुसऱ्या कोपऱ्यात जायचं, तिथे पान ठेवायचं, मीठ घालायचं, त्यावरती लवंग घालायचं, इच्छा व्यक्त करायची, पुन्हा एकदा कनकधारा स्तोत्र म्हणायचं। पुन्हा तिसऱ्या चौथ्या कोपऱ्याला अशा 4ही दिशांना 4ही लवंगा त्या मिठामध्ये खोचून झाल्या की त्याच्यानंतर संपूर्ण रात्रभर हे मीठ असंच त्या 4ही कोपऱ्यांना ठेवून द्यायचं। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी सकाळी सूर्यास्ताच्या अगोदर उठायचं, सगळ्यांच्या अगोदर उठा आणि हे नागवेलीच्या पानावर ठेवलेलं मीठ ते पान 4ही कोपऱ्यांच्या एका प्लेटमध्ये जमा करा। एक मोठं प्लेट किंवा ट्रे घ्या, त्याच्यामध्ये 4ही पानं ठेवा, लवंग सगळं काही व्यवस्थित ठेवा। घराच्या बाहेर जायचं, एखादं मोठं झाड वगैरे असेल तर त्या झाडाच्या जवळ ही 4ही पानं सोडून द्यायची। 4ही पानांवरती ठेवलेलं मुठभर जे मीठ आहे ते देखील त्या झाडाखाली सोडून द्यायचं। फक्त त्यातून ज्या 4 लवंगा आहेत ह्या 4 लवंगा पुन्हा आपल्या घरामध्ये आणायच्या आणि ह्या 4ही लवंगा ज्या आहेत त्या आपल्या देवघरात ठेवायच्या। आता 1 शुक्रवार हा उपाय करून चालणार नाही, त्यामुळे हा जो उपाय आहे हा तुम्हाला कमीत कमी 11 शुक्रवार करायचा आहे। या शुक्रवारी, पुढच्या शुक्रवारी प्रत्येक वेळी नागवेलीचं पान आणि मीठ वेगळं घ्यायचं, मात्र ज्या लवंगा आहेत या 11 शुक्रवारी ह्या लवंगा 4ही वापरायच्या। शनिवारच्या दिवशी त्या देवघरात ठेवायच्या। पुढच्या शुक्रवाराला उपाय करायला तुम्ही सुरुवात केली की पुन्हा त्या 4 लवंगा काढायच्या। 11 शुक्रवार पूर्ण होण्याच्या आत तुमच्याकडे हवा तितका पैसा आकर्षित व्हायला लागेल। कमीत कमी तुम्ही कर्ज फेडू शकाल इतका तरी तुमच्याकडे पैसा आवर्जून येईल। यानंतरचा दुसरा उपाय, हा उपाय देखील मिठाचा आहे आणि शुक्रवारीच आपल्याला करायचा आहे। संध्याकाळी 6 ते 6:30 किंवा 6 ते 7:30 या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे। यासाठी एक मातीची पंटी किंवा मातीचं भांडं घ्यायचं आहे। जे मातीचं भांडं घ्याल त्यामध्ये एक मुठभर मीठ घालायचं आहे। या मिठावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। 1 रुपयाचा एक सिक्का तुम्हाला या मिठात दाबायचा आहे। घराचा उंबरठा आहे, त्या उंबरठ्याच्या बाहेर म्हणजे हा उंबरठा आहे हा आतला भाग आणि बाहेरचा, तर बाहेरच्या भागामध्ये हे मीठ तुम्हाला त्या प्लेटमध्ये म्हणजे ते तुम्ही जे कुठलं मातीचं भांडं घेतलेलं असेल तर तिथे उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला दोघांपैकी कुठल्याही बाजूला ते भांडं ठेवायचं आहे आणि आता त्याच्यावरती एक कणकेचा दिवा लावायचा आहे। लक्षात ठेवा, मातीच्या भांड्यात मीठ घालून हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्याच्यावरती एक कणकेचा दिवा लावायचा आहे। ठीक आहे, तिथे एक आसन घालून किंवा एखादा पाट वगैरे घेऊन तिथे बसायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर धने अर्पण करायचे आहेत। त्यानंतर त्यामध्ये हिरवा वेलदोडा घालायचा आहे, लवंग घालायचं आहे आणि एक चिमूटभर बारीक असणारं जे मीठ असतं ते देखील तुम्हाला त्या दिव्यातील तेलात अर्पण करायचं आहे। आणि प्रत्येक वेळी हे अर्पण करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। मंत्र आहे ओम ह्रीम ह्रीम सर्व कर्जाय मुक्तः, ओम ह्रीम ह्रीम सर्व कर्जाय मुक्तः, ओम ह्रीम ह्रीम सर्व कर्जाय मुक्तः। हा मंत्र प्रत्येक वेळी लवंग घालताना ओम ह्रीम ह्रीम सर्व कर्जाय मुक्तः, पुन्हा त्याच्यामध्ये हिरवा वेलदोडा घालायचा ओम ह्रीम ह्रीम सर्व कर्जाय मुक्तः। त्यानंतर या दिव्यामध्ये एक चिमूटभर धने घालायचे, पुन्हा ओम ह्रीम ह्रीम सर्व कर्जाय मुक्तः हा मंत्र म्हणायचा आणि हा दिवा 1 ते 2 तास तरी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर पेटता ठेवायचा। जरी दिवा विझला 1-2 तासांनी किंवा पेटता जरी राहिला तरी हा दिवा तुम्हाला शनिवारच्या दिवशी उचलायचा आहे। शनिवारी सकाळी तुम्ही उठलात म्हणजे सकाळी 6च्या आत उठण्याचा प्रयत्न करा, मुख्य प्रवेशद्वार उघडा, त्यानंतर दारामध्ये ठेवलेला हा जो दिवा आहे हा घराच्या बाहेर घेऊन जा। दिव्याखाली ठेवलेलं जे मीठ आहे ते घराच्या बाहेर घेऊन जा। हे सगळं मीठ घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली टाका, दिवा जो आहे तो देखील त्या झाडाखाली टाका, दिव्यामध्ये घातलेल्या ज्या वस्तू आहेत त्याही दिव्याखाली टाका आणि त्यानंतर घरामध्ये येण्यापूर्वी हातापायावर थोडं पाणी घ्या आणि मग त्यानंतर आपलं जे सकाळचं स्नान आहे ते करा। याने तुमच्या घराला लागलेली इडापिडाही दूर होईल। घरामध्ये कितीही कर्जाचा डोंगर असेल तर तो कुठेतरी कमी होत जाईल। कधी कधी लक्ष्मीला नजर लागते, ग्रह अस्थिर होतात, राहुकेतूचा त्रास होतो आणि त्यामुळेही कर्जाचा डोंगर वाढत जातो, मानसिक ताण येतो, टेन्शन येतं, बऱ्याच गोष्टी होतात। तर हा उपाय केल्यानंतर त्या सगळ्या समस्यातून तुमची मुक्तता होईल। त्यानंतरचा हा तिसरा आणि अत्यंत
प्रभावी असणारा शेवटचा उपाय. यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला खडं मीठ घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, या उपायासाठी खडं मीठच लागणार आहे. ज्या व्यक्तीवरती खूप कर्ज झालेलं आहे, मी असेल किंवा मग म्हणजे स्वतः असू किंवा घरातील आपले पती असतील, जे पण कुणी असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या उजव्या हातामध्ये हा उपाय शुक्रवारच्या दिवशी दिवसभरात रात्रीपर्यंत कधीही करा. उजव्या हातामध्ये हे खड्यांचं मीठ घ्यायचं आहे. त्यासोबत तुम्हाला 5 काळी मिरी आणि थोडंसं खड्यांचं मीठ, दोन्ही गोष्टी घेऊन तुम्हाला तो जो व्यक्ती आहे ज्यावरती कर्ज खूप झालेला आहे त्या व्यक्तीला एका ठिकाणी बसायला सांगायचं आहे आणि मीठ आणि लवंग त्या व्यक्तीवरून 7 वेळा असे ओवाळायचे आहेत. किती? 7 वेळा. 7 वेळा ह्या वस्तू ओवाळून झाल्या की त्यानंतर हे मीठ आणि त्यामध्ये घेतलेले काळे मिरी त्या व्यक्तीच्या डोक्यावर सोडायचे आहे. तिथेच 7 वेळा ओवाळायचं आणि त्या व्यक्तीच्या डोक्यावर सोडायचं आणि त्यानंतर त्याला स्नान करायला सांगायचं. हा उपाय सकाळी किंवा सायंकाळी केला तर उत्तम राहील, कारण तेव्हा आपण अंघोळ करतोच. ठीक आहे. हा उपाय तुम्हाला शुक्रवारी तुम्ही जर सुरू केला, म्हणजे आज जर तुम्ही हा उपाय सुरू केला तर तुम्हाला कमीत कमी 11 शुक्रवार किंवा 16 शुक्रवार तरी हा उपाय करायचा आहे. जर सलग 11 किंवा 16 शुक्रवार तुम्ही हा उपाय केला तर त्या व्यक्तीवर असणारं कर्ज कमी होत जाईल, व्यक्तीची आर्थिक प्रगती होत जाईल, धनाची आवक त्याच्याकडे वाढत जाईल, आर्थिक प्रगती जी आहे त्याची भक्कम होईल. 3 उपाय सांगितलेले आहेत. तिघांपैकी 1, 2 किंवा 3ही जसे शक्य तसे नक्की करा.